आज बनवूया मसूरच्या डाळीचे मुटक्याची भाजी. पाहून घ्या. घरात काही नसलं तर बनवायला तर मग ही भाजी बनवायची. ताबडतोब डाळ भिजू घाले 2 तास. ही डाळ भिजून झाली आपली. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. हे वाटण त्याच्यातलं हिरव्या मिरच्या, लसण, जिरे जास्त काही नाही टाकेल. हे बाई वाटून घेतलं. सर्व डाळ वाटून घेतली बारीक. ती पातेल्यात काढून घेऊ. हे पा काढून घेतली. हळद टाकू, थोडंसं मीठ, चवीपुरता मीठ, कोथिंबीर, हे लाल तिखट, कोथिंबीर टाकायचं राहून गेली म्हणून टाकली. पाणी ठेवून द्या आपण मुटकी उकळण्यासाठी. हे परातीत तेल लावून घेऊ आणि त्याच्यावर ठेवून घेऊ. हे पाय पीठ सर्व टाकून घ्या. असेच सर्व एका सोयीनं पाहून घ्या. त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ. 5 मिनटात उकळून होतात ते. पाहून घ्या. हे 5 शिजले की नाही. परत काढून ठेवू बाजूला. हे रस्याचं वाटण, त्याचा रस्सा बनवू आपण भाजीचा. हरभरा डाळ, खोबरं, धने, जास्त काही वाटत नाही. हे पाय कांदे, ते भाजून झाला ते कांदे, ते पण भाजून घेऊ. हे सर्व वाटण काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. हे बाई वाटून झालं आपलं सगळं वाटण. कढईत तेल टाकू. थोडंसं शिल्लकच तेल लागतं भाजीला. ते वाटण टाकून घेऊ. परतून घेऊ. थोडंसं तेल सुटूस तर. थोडंसं लाल तिखट टाकू, हळद, थोडंसं मसाला, हे मीठ चवीपुरता. मिक्सरच्या भांड्याचं धुवून घेऊ. पाणी टाकून हे मुटके टाकून घेऊ शिजण्याकरता. मसूरच्या डाळीचे मुटके एकदम छान लागतात चवीला. सर्व शिजून घ्या. असेच पहिले शिजले फक्त थोडंसं शिजून घ्या. सर्व करू खाण्यासाठी भाजी. तुम्ही पण बनवून पहा एक वेळेस. शेवग्याच्या शेंगावानीच लागते भाजी. त्याचा रस्सा खूप छान लागतो. कोथिंबीर करून सर्व करू खाण्यासाठी. पाकीट छान झाली.